नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज आपल्याला इथे बघा बिना अस्तरचं साधं ब्लाऊज कटिंग करायचं आहे. ब्लाऊज पीस बघा मी असं अंथरून घेतलेलं आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूला ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा हे 32 इंच छातीच्या मापाचं पेपर कटिंग म्हणजे पॅटर्न ठेवायचं आहे आपल्याला याच्यावरती. आता याचा व्हिडिओ टाकलेला आहे. 32 इंच छातीच्या मापाची पेपर कटिंग मी दाखवलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आता इथे बघा आपल्याला आहे ना पाठीमागचा भाग बंद बाजूनच असा ठेवायचा आणि इथे बघा आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आता इथे बघा गळा रुंदी घेतलेली ना, तिथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. जसं आपण इथे बघा हा पेपर ठेवलेला आहे त्याच्या बाजूने आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायची. अजिबात कुठेच आपल्याला कपडा थोडा सुद्धा वाढवायचा नाही. पेपर वरतीच आपण सर्व इथे वाढवलेला आहे. आता इथे बघा वरती गळा रुंदी मी 2.25 इंच ठेवलेली आहे. आता तुमचा गळा जर म्हणजे शोल्डर उतरत असेल तर वरती फक्त 2 इंच गळा रुंदी ठेवायची आहे. आता इथे बघा पाठीमागचा गळा आहे 8 इंच, म्हणजे कमीच आहे हा गळा. आता इथे बघा आणि नेहमी थोडासा गळा आहे ना असा कमीच घ्यायचा अर्धा इंचानी, नंतर आपण वाढू शकतो, कटिंग करू शकतो. खालच्या साईडला मी 2.5 इंच ठेवलेला आहे. बॉक्स बनवून घ्यायचा. आता इथे बघा क्रॉस मध्ये आपल्याला 1.5 इंचाची इथे अशी लाईन ओढून घ्यायची. गोल गळ्याचा असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. गळा पण मी लगेच कटिंग करणार आहे. आता इथे बघा मार्किंग झालेली आहे. इथला भाग आहे अर्धा इंच आपण वरती कटिंग करतो. चला आता इथे गळ्याची पण आपण कटिंग करून घेऊ. गोलच गळा आहे, जास्त मोठा गळा किंवा पसरट गळा नाही पाहिजे त्या कस्टमरला, त्याच्यामुळे इथे मी खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेला आहे. आता इथे बघा आपण जशी मार्किंग केलेली असते त्याच्यावरतीच आपल्याला कटिंग करायची असते. अजिबात आपल्याला कपडा जास्त नाही घ्यायचा किंवा कमी नाही घ्यायचा. आता इथे बघा आपण खालच्या साईडला आहे ना टक्स मारतो ना पाठीमागे, ते तुम्हाला घेता येत नसेल ना किती घ्यायचं 2 3 4 असं, तर इथे बघा शोल्डरच्या तिथे आहे ना हा कपडा असा डबल करायचा. खालच्या साईडला पण असा डबल करून घ्यायचा आणि इथे बघा असं लाईन आपल्याला लगेच दिसते. आता गळा जर आपला पाठीमागचा मोठा असेल म्हणजे खाली असतो ना गळा मोठा, तर मग आपल्याला इथे ना 3.5 इंचाचा उभा टक्स घ्यायला लागतो किंवा 3 इंचाचा. आता त्याच्यानंतर आपल्याला स्लीवची कटिंग करून घ्यायची. आता बघा इथे ही स्लीव आहे म्हणजे पेपर कटिंग आहे ही फक्त 5 इंचाची. तर आपल्याला मग वाढून घ्यायचं असतं. आता इथे बघा कारण का हा साधा ब्लाऊज आहे, आपल्याला आता खालच्या साईडला हात शिलाईला करायला लागते, म्हणजे आपल्याला तिथे पट्टी ही आतमध्ये दुमडायला लागते. आता काय करायचंय, आता इथे बघा ही स्लीव्ज फक्त 5 इंचाची आहे, तर आपल्याला तयार ठेवायची आहे 6 इंचाची. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच पट्टी फोल्ड करायला लागते, म्हणजे 7.5 इंचाची आपल्याला स्लीव्ज घ्यायची आहे इथे. आता इथे बघा खालच्या साईडला मी हा कपडा वाढून घेतलेला आहे आणि 7.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आता बघा इकडच्या साईडला पण आपल्याला दोन्ही बाजूला मोजून घ्यायचं किंवा मार्किंग करून घ्यायची. तुम्ही असं पट्टीने सरळ मार्किंग करून घ्यायची, कारण का कपडा आपला कमी जास्त होऊ शकतो. आता इथे बघू शकता ही बघा ही स्लीव थोडीशी अशी खाली असते, तर फक्त 2 इंच एक साईडना आणि एक साईडना 2.5 इंच आहेत. असं नाही करायचं. अशा चुका जर झाल्या तर आपलं ब्लाऊज बिघडू शकतं. आता इथे मी दोन्ही साईडला 2.5 इंचाला मार्किंग करून घेतली आणि त्याच्यावरती ही स्लीव्ज ठेवून घेतलेली आहे म्हणजे वरच्या बाजूला. आता इथे बघा आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा हे 32 इंच
छातीच्या मापाची मी पेपर कटिंग पहिलेच करून घेतलेली होती आणि हे ब्लाऊज पण मला 32 इंच छातीच्या मापाचंच कटिंग करायचं आहे, पण साधं ब्लाऊज आहे हे. आता इथे बघा आपण काय करायचं, आपल्याकडे जेव्हा वेळ असला ना तेव्हा आपण आहे ना 32 इंच, 34 इंच, 36 इंच हे माप जास्त चालतात, 38 इंच. मग आपण आहे ना पेपर कटिंग करून ठेवायची, म्हणजे आपल्याकडे ब्लाऊज शिवायला आल्यानंतर ना लगेच आपण ते पेपर पॅटर्न ठेवून अस्तरवरती लगेच कटिंग करायची. आता इथे बघा मी असंच करते, माझ्याकडे जास्त करू नये ना 32 आणि 34 आणि 36 इंचाचे जास्त ब्लाऊज शिवायला येतात. आता इथे बघा ही स्लीव्ज अशी फोल्ड केली आणि कुठे कमी जास्त असेल तर आपल्याला सारखंच करून घ्यायचं आहे, बघू शकता. कारण का थोडाफार इकडे तिकडे कपडा होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्या चुका टाळायला लागतात. आता असंच ठेवलं असतं तर बघा हे आपलं इथला जास्त कपडा होता. चला आता इथे बघा याला कटोरी जोडतो आपण, तो पार्ट ठेवून घेतलेला आहे. कशा पद्धतीने ठेवलेला आहे बघू शकता. आपल्याला बघा साधं ब्लाऊज आपल्याला शिवायचं असतं, म्हणजे साधा ब्लाऊज पीस जर आपल्याकडे आला तर तो खूप कमी असतो. पहिले ब्लाऊज पीस आल्यानंतर नेहमी मोजून घ्यायचा, किंवा याच्यामध्ये बसतं का नाही ते पण कस्टमरला विचारून घ्यायचं किंवा सांगायचं. आणि आता इथे बघा हा साईड पार्ट ठेवून घेतला मी ह्या पद्धतीने. आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला क्रॉस पट्ट्या, म्हणजे आपण ब्रा पट्टी पण म्हणू शकतो त्याला, त्या 4 काढाव्या लागतात. जेव्हा आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपण अस्तरच्या 2 काढतो आणि ब्लाऊज पीसच्या 2 काढतो, पण साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला 4ही पण ह्या ब्लाऊज पीसमधूनच काढाव्या लागतात. आता इथे बघा आपल्याला कटोरी अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे, बघू शकता खूप छान बसते कटोरी. आता इथे बघा कटोरीची मार्किंग करून घ्यायची. कटोरी पण आपल्याला अजिबात कुठेच वाढवायची नाही, पहिलेच पेपरवरती मी वाढवून घेतलेली आहे. आणि 32 इंच छातीच्या मापासाठी कटोरी 5 इंच मूळ कटोरी असते, आणि दोन्ही साईडला फक्त आपल्याला 1.25 इंचांनी वाढवायची असते. याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. आता इथे बघा कटोरीची पण आपली कटिंग झालेली आहे. आता त्याच्यानंतर इथे बघा ही आपली क्रॉस पट्टी आहे, म्हणजे ब्रा पट्टी. आता खालच्या साईडला इथे आपल्याला वाढवून घ्यायची, पेपरवरती मी वाढवलेली नाही. खालच्या साईडला मी 1.25 इंचांनी नेहमी ही क्रॉस पट्टी वाढवत असते. आता तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही खालच्या साईडला 1 इंचांनी वाढवून घ्यायची. हे बघा आता मार्किंग केलेली आहे, कटिंग करून घेऊ आणि आपल्याला अजून अशीच 2 काढून घ्यायचे आहे. आता इथे बघा परत बघा पहिले कपडा बघायचा आपला किती शिल्लक राहिलेला आहे तो, त्याच्यानंतरच आपल्याला इथे डबल 2 काढून घ्यायच्या. कमी जर असेल तर इथे आपण असाच कलरचा अस्तरचा आपल्याकडे कपडा असतो त्याची काढली तरी पण चालते, खालच्या साईडला लावून घ्यायची. आता इथे बघा माझा कपडा थोडासा मी व्यवस्थित असा बसवला, म्हणजे पूर्ण. आणि आता ही मार्किंग करून कटिंग केली. आता इतका कपडा शिल्लक राहिलेला आहे. चला इथे बघा 4 आपल्या क्रॉस पट्ट्या झालेल्या आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा पाठीमागे हात शिलाई करायला लागते, त्याच्यामुळे इथे पण आपल्याला 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची. इथे बघा मी 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आता ह्या जोडून मी पाठीला लावून घेणार. आता इथे आपल्याला लगेच पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इतकाच कपडा शिल्लक आहे आपला. आता इथे मी शक्यतो 1.25 इंच किंवा 1.5 इंच ह्याच पद्धतीने मी पायपिंगसाठी पट्ट्या काढत असते.
आता इथे बघा ह्या पट्ट्या काढून झालेल्या आहे. क्रॉसमध्येच काढायच्या नेहमी. गळ्याची आपण कटिंग केली त्यावेळेस इथे बघा हा कपडा आपल्याला भेटलेला आहे. याच्यापासून आपल्याला आय आणि हुकची पट्टी तयार होते. आता ही बघा आय आणि हुकची पट्टी, मधली पायपिंगची पट्टी आणि ती पाठीमागच्या बाजूची पट्टी. चला इथे सगळी आपली कटिंग झालेली आहे. याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करील. चला आता इथे बघा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.